म्हणून तुझ्या समोर उभा आहे. तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ पोरी. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडा होता बघ, अंगावरती एक लुगडा होता बघ, एवढीच तिची संपत्ती होती बघ. आणि पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती बघ. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता, दगडाचा मारा करत होता, सगळं काही ती माऊली सार करत होती. एका पडक्या वाड्यामध्ये जात होती, अंगावरचं शेणाने आणि चिखलाने मागलेलं लुगडं दूर करत होते आणि पिशवीतलं लुगडं अंगावर चढवा समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या, पुरुषाच्या खांद्याला उमटू लागल्या. ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बापोरी. तू एवढी स्वस्त नाहीस कुठल्या तर हरामखोर कुत्र्याने यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बाबाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं. हे पोरे, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजराला खायला घालावे. हे पोरी, एवढी स्वस्त तू नाहीस बा पोरी. आई बापाची शान, या राष्ट्राचा अभिमान म्हणजे तू आहेस. 2 मार्क्स तुला कमी पडले तर चालतील, 2 मार्क्स तुला कमी पडले तर चालतील पोरी, पण लक्षात घे ही तुझी ओळख कधीच विसरू नको. आई बाबाच्या आबरूची लंतर वेशीवर तू कधीच टाकू नको. आई बाबाला पोलीस स्टेशनला तू कधीच उभा करू नको. हे पोरा, बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही पोरा. ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये शट उठवला. ही माती माझ्या संभाजी राजांची पोरानं, ही माती माझ्या संभाजी राजांची. वय वर्ष 32 आहे, संभाजी राजांना कैद झालेले, मृत्यूच्या दारामध्ये माझे संभाजी राजे उभे आहेत. आणि औरंगजेब संभाजी राजांना म्हणतो, संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे, हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य, वो हमारे चरणों में राज, हम तुम्हारी जान बख्श देंगे. त्यावेळेला मृत्यूच्या दारात माझे संभाजी राजे औरंगजेबास उत्तर देतात, या शरीराचे तुकडे तुकडे केले तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि चुकणार नाही, कारण मला माझा बाप कळालेला आहे, मला माझं स्वराज्य कळालेलं आहे. हे पोरानो, हा बाप आणि ही आई तुम्हाला कळाली का? म्हणून आज तुझ्या काळजामध्ये पेरतोय बा पोरा, जास्त वेळ तुझा घेत नाही बा. फक्त तुझ्या अंतरामध्ये एक माणुसकीची ठिणगी पडली पाहिजे, आग लागली पाहिजे, वणवा झाला पाहिजे. आईला पहिला प्रश्न विचारला असणार, माझ्या लेकरा, आई तुला किती वेदना होता? आता त्याच आईला फक्त दुसरा प्रश्न विचारायचा आणि घड्याळाची फक्त 10 मिनिटं पोरा इथं थांबायचं बघ आपण. त्या पळत पळत जायचं आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा. आणि त्या आईला दुसरा प्रश्न का विचारायचा पोरीनो? कारण 25 वर्षापूर्वी तिच्या मस्तकी अक्षता पडल्यावर पोरी, 25-30 वर्षापूर्वी तिच्या मस्तकी अक्षता पडल्यावर तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापाबरोबर झालं बघ. तुझ्या बापाचा हात धरून ती बिचारी तिच्या सासरी आली बघ. आणि ज्या क्षणी तिच्या मस्तकी अक्षता पडल्या त्या क्षणाला कशाचाही विचार न करता एका क्षणात तिनं तिच्या आईला सोडून दिलं, एका क्षणात तिनं तिच्या बापाला सोडून दिलं, एका क्षणात तिनं तिच्या भावाला सोडून दिलं, घरादाराला सोडून दिलं आणि अनोळखी लोकांच्या मध्ये ती आली बघ. आणि आल्यानंतर एखादाच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली. आणि पोरीनो, ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली आणि ती माऊली फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे पोरानं, त्या माऊलीचं नाव आई आहे. आज पळत पळत जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा, आई आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. आई माझा वय 1 वर्षाचं होतं, मला सुद्धा अंग खांद्यावरती खेळवत मला सुद्धा माझ्या आजोळी घेऊन जात होतेस, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग. का आई? का तुला आता तुझ्या आई बापाची आठवण नाही का रे? तुला आता तुझा भाऊ नाही का ग बोलवत? हे पोरानो, एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा. हा बरडा फोडल ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडल बघ ती माऊली. त्या आईच्या डोळ्यासमोर ती
तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ. स्वतः उपाशी राहणारा पण त्याच हातानं तिला घास भरवणारा तो बाप तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. अंगावर एकच फाटलेलं लुगडं, 50 ठिकाणी शिवलेलं लुगडं, पण तिच्या अंगावर प्रत्येक महिन्याला नवीन कपडा चढवणारी ती आई तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. अक्का अक्का करत तिच्या माग पुढं पडणार ते लहान लेकरू, तिचा भाऊ तुझ्या आईच्या डोळ्यासमोर येईल बघ. हंबरडा फोडल बघ ती माऊली, हंबरडा फोडल तुझ्या गळ्यामध्ये पडल, तुला म्हणल खराय गोरी खराय, गोरी खराय बघ. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होती बघ. माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. तुझं वय 1 वर्षाचं होतं, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत, तुला सुद्धा मी घेऊन जात होती तुझ्या आजोळी, तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण पोरी आता 25 वर्ष उलटून गेली आणि आता वर्षातून काय ग 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ पोरी. त्याला कारण आहे बघ पोरी, त्याला कारण आहे. 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षता पडल्या बघ पोरी. 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षता पडल्या बघ पोरी. माझं लग्न तुझ्या बापाबरोबर झालं बघ. तुझ्या बापाचा हात धरून मी सासरी आले बघ. आणि सासरी आल्यानंतर एखादाच महिना मी कसा तर काढला बघ. आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. अहो ऐकलं का हो, अहो ऐकलं का, मला माझ्या आईची आठवण येते हो. अहो ऐकलं का, मला माझ्या बापाची आठवण येते हो. आई बापाला, माझ्या भावाला सोडून असं कधी मी राहिली नाही हो. जाऊ का हो, जाऊ का, एकदा जाऊ का, एकदा आईला कडकडून मिठी मारून येऊ का, एकदा बापाच्या पाया पडून येऊ का. सांगा ना हो, तुमच्या परवानगीशिवाय मी नाही जाऊ शकत. सांगा मला. पोरी माझ्या डोळ्यातले अश्रू आणि माझा हंबरडा पाहून तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता, एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता. पोरी आताचा हा बंगला, आताचा हा बंगला, ही गाडी आणि बापाचा थाट माट आताचा बघू नको पोरी. त्यावेळेला जुन्या एका पत्र्याच्या घरामध्ये आम्ही राहत होतो बघ. माझ्या डोळ्यातले अश्रू पाहून, माझ्या डोळ्यातले अश्रू पाहून तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता, एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता. पोरी हातामध्ये 2 पिशव्या मी घेत होती. तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती. एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होते. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते. कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि बापाला कधी एकदाची मी कडकडून मिठी मारते. कधी एकदाचा तो भाऊ, कधी एकदाचा तो भाऊ माझ्या समोर येतो आणि भावाच्या गालावरून कधी एकदाची मी हात फिरवते आणि 10 रुपयांची नोट कधी एकदाची माझ्या भावाच्या हातावरती मी ठेवते. पोरी तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती बा. तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती. हातामध्ये 2 पिशव्या घेत होती. हातामध्ये 2 पिशव्या घेत होती. एसटी मध्ये मी बसत होती. एसटी माझ्या माहेरी येत होती. एसटीतून खाली मी उतरत होती. घराच्या दिशेने मी धावत होती बा. माझ्या नजरेच्या डाक्यामध्ये माझं घर यायचं पोरी. माझ्या नजरेच्या डाक्यामध्ये माझं घर यायचं. घराच्या अगोदर, घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पोरी. त्या अंगणामध्ये सगळ्यात त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. आणि बापाचं चप्पल अंगणामध्ये दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण पोरी माझं बालपण अगदी तसंच केलं होतं बघ. तिने सांगायला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती, तिने सांगायला जेव्हा शाळेतून मी घरी येत होते, अंगणामध्ये बाबाचं चप्पल मी बघत होते. अंगणातूनच मी घरात शिरत होती. आबा 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 उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय आबा. आबा आबा उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय आबा. आबा आबा उद्या मला हे पाहिजे. आबा आबा उद्या मला ते पाहिजे. माझा बाप मला जवळ घेत होता, माझ्या गालावरून हात फिरवत होता आणि माझा बाप मला म्हणत होता, कार्टे मेलोय का काही कमी असून येतो की उद्या तुझ्या शाळेत, घेतो तुला काय हवं ते. माझ्या लेकरा, अरे सकाळी शाळेला गेलेस, जाताना एवढा डबा घेऊन जातेस. माझ्या लेकराला भूक लागली असेल, अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. माझा बाप उपाशी, माझा बाप
कामावरून आलेला माझा बाप स्वतःच्या हातानं मला घास भरवायचा आणि माझ्या मुखावरून हात फिरवत मला म्हणायचा, पोरी जोपर्यंत मी जिवंत आहे पोरी तोपर्यंत शिकून घे पोरी, तोपर्यंत शिकून घे. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला, एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला, कोणी कोणाचं नसतं बघ पोरी, कोणी कोणाचं नसतं. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी. माझ्या बापानं मला शिकवलं बा, माझं लग्न झालं, तुझ्या बापाकडून एसटीवरचा पैसा मी घेत होती, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती बा, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली मी उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होती, माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं पोरी. घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझा बाप माझ्या कानात मला हळूच विचारायचा, पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी, तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पोरी. माझ्या आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायचे, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा, तुमची आठवण आली म्हणून आले. माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा, अगं ऐकलंस का ग, पोर आले की आपली, पोर आले की आपली. दुसऱ्या हातामध्ये एक भाकरीचा तुकडा, माझी आई माझ्या समोर उभी राहायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची, तुकडा इकडे इकडे टाकून द्यायची आणि मला म्हणायची, पोरे थोडं गाल पुढं कर की ग, आणि दोन्ही गाल पुढं केलं की माझ्या दोन्ही गालाचं मुख घेत आपली आठी बोट माझ्या गालावरून फिरवायची आणि कडा 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 आपल्या कपाळावर मोडत माझी आई मला म्हणायची, पोरे चल की ग घरात, ए पोरी चल घरात. महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की ग पोरी, तू घर सोडलंस आणि तुझ्या बापानं अन्न सोडलं की ग पोरी, तुझ्या बापाचा तुझ्यावर एवढा जीव आहे मला आता कळालं की ग पोरी, चल घरात. तुझ्या हाताने एखादा घास तरी भरव तुझ्या बापाला पोरी, चल. 25 वर्ष आता उलटून गेली बघ पोरी, 25 वर्ष आता उलटून गेली बघ पोरी, आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, पोरी 25 वर्ष आता उलटून गेली बघ, आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी, त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पोरी, माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पोरी, आणि माझ्या कानामध्ये आता मला हळूच विचारत नाही, पोरी कशी आहेस ग पोरी, पोरी कशी आहेस. अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही, माझ्या आईच्या कानावर माझ्या बापाची हाक आता जात नाही पोरी, जेवणाच्या ताटावरची माझी माऊली उठून आता बाहेर येत नाही पोरी, माझ्या आईच्या हाताला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता
माऊली, मला आता त्या घरात दिसत नाही पुरी, मला आता त्या घरात दिसत नाही. 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग पुरी, 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीच माझ सर्र करत पुरी, काळीच माझ सर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट आणून त्याच्या अंगामध्ये घातला असता तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस तेल या मोजणीमध्ये घेऊन बापाच्या डोक्यावर टाकलं असतं तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादी कडकडून मिठी मारली असती तर किती बरं झालं असतं पोरी, किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं. एक घास चिवचा, एक घास काऊचा, एक घास चिवचा, एक घास काऊचा, असं म्हणत म्हणत अंगा खांद्यावरती खेळवत एक एक घास भरवत ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं, त्या बापाच्या मुखात जिवंतपणी या हातानं एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असतं पोरी, किती बरं झालं असतं. लाखो रुपये आहेत बघ पोरी तुझ्या बापाकडे आता, लाखो रुपये. एका शहराला आणि एका गावाला काय ग, पंचक्रोशीला ना अशा अनेक शहरांना मी पंचपक्वानाचं जेवण या क्षणाला घालू शकते पोरी, पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार. पोरी कशी आहेस ग पोरी, पोरी कशी आहेस. एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मुक्क नाही घेणार पोरी, माझ्या गालाचं मुक्क नाही घेणार. आला श्वास गेला श्वास, जीवा तुझर अंतर, जगण मरण एका श्वासाचं अंतर. पुराणो जवळजवळ 1000 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आज तुमच्यासाठी मी तो तर जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुझ्या काळजावरती पेरतो बघ, आज तुझ्या काळजावरती मी पेरतो. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावाय नालायक. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला, भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्याला मिठीत घेत नसतो आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या गालाचं मुख घेत नसती. उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही ओतलेत आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही ओतलेत तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरा. म्हणून तुला सांगतो, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव साला बाप आहे पोरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे पोरा, ज्या देवीचं नाव आई आहे. हा बाप तुम्हाला कळाला का? ही आई तुम्हाला कळाली का? हे नालायकानो, याच आई बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकू
लागला, याच आई बापाच्या आबरूचे नंतर तुम्ही वेशीवर टांगू लागला. अरे कोणतरी येतो रमी खेळलो म्हणून सांगतो, तुम्ही रमी खेळू लागला, तुम्ही गुटखा खाऊ लागला, तुम्ही व्यसनाच्या विडक्यामध्ये पोरांनो अडकू लागला, IPLच्या रना तुम्ही मोजू लागला. याने एवढे करोड रुपये घेतले, त्याने तेवढे करोड रुपये घेतले. अरे तुमच्या आई बापानं तुमच्यासाठी किती रना काढल्या या संभाजीनगरच्या रस्त्यावरून, याचा हिसाब मात्र पोरानं तुम्ही कधीच ठेवला नाही. ए पोरी, ए बापाची टाच कधी हातामध्ये घेतलीस का ग पोरी? 50 भेगा पडले तुझ्या बापाच्या टाचरावर, 50 भेगा पडले. ए बाप, पाटेच्या थंडीमध्ये जेव्हा अंतरुणामध्ये तू झोपलेली असतेस ना ग, तेव्हा याच रस्त्यावरून तू कोणाच्या तर घरात पेपर टाकत असतो, कुठं तर हमाली करत असतो, कुठं तर काम करत असतो. तर माझ्या पोरगीची फी भरायची आहे, माझ्या पोरगीचं शिक्षण आहे. हे नालायकानो, हा बाप तुम्हाला कळेना, ही आई तुम्हाला कळेना. म्हणून लक्षात घ्या, मार्कांचे ढीग तुम्ही रचले, पण आई बापाला तुम्ही पायाखाली घेऊ लागला. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बाप, थांबतो इथं. पण थांबत असताना पोरी एकच काम करायचं आणि ते सगळ्यांनी करायचं पोरांनो. पळत पळत आज घरी जायचं बाप. आईला 2 प्रश्न विचारलेस, आईला 2 प्रश्न विचारलेस. आता आईला कुठला प्रश्न विचारायचा नाही बाप. बापाची वाट आज घरी बघायचं पोरांनो. माय बाप केवळ काशी, त्याने न जावे तीर्थाशी. तुकोबराया सांगून गेले, त्यांचा अध्यात्म आम्हाला कळालंच नाही पोरी. पोरा आज घरी पळत पळत जायचं. रोज गेले गेले आईला म्हणतोस, आई मला भूक लागली, आई मला हे हवं, आई मला ते हवं. आज एक काम करायचं, घरामध्ये जायचं, बापाची वाट बघायची. रडायची मागता 5 मिनिटं घेतो. पळत पळत जायचं आणि बापाची वाट बघायची. संध्याकाळचे 7 वाजले अजून बाप आला नाही, 8 वाजले अजून बाप आला नाही, 9 वाजले अजून बाप आला नाही. पोरीनो आज मात्र बापाची वाटच बघायची पोरा. संध्याकाळचे 10 वाजले, आला ना आला बा, समोर दिसला ना दिसला बा. एकच काम करायचं पोरांनो, एकच काम करायचं पोरी. पळत पळत जायचं बा, पळत पळत जायचं आणि समोर उभ्या असलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची. बाबाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. ते पाणी तुझ्या गालावर पडत, तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं ग, काय झालं? असा हंबरडा कधीच फोडला नव्हता. तुला आई काय बोलली का, तुला बाई काय बोलली का, तुला कोण काय बोललं का सांग. तुझा भाऊ तो काय बोलला का, डाळ त्याची चवणीच लोळतो, सांग मला काय झालं, मला सांग. त्यावेळेला बाबाच्या डोळ्यातलं पाणी बसत आपल्या बापाला सांगायचं, पप्पा मला कोणी काय नाही बोललं, पप्पा मला आई काय नाही बोलली, मला बाई काय नाही बोलल्या, मला कोणी काय नाही बोललं, पप्पा मला काय नको. पप्पा जेव्हा मी 1 वर्षाची होते ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा. जेव्हा मी 1 वर्षाची होते ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा. आईनं मला रागवलं तर अंगणामध्ये येऊन मी उभी राहत होती. जसं तुम्ही येत होता, पळत पळत तुम्हाला मिठी मारत होती, पळत पळत तुम्हाला मिठी मारत होती. आणि आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. तुम्ही मला उचलून घेत होता, हवेमध्ये फेकत होता. माझ्या बापाचे दोन्ही हात मला समर्थपणे झेलण्यासाठी तयार आहेत. अलगद मी तुमच्या हातामध्ये येत होती. आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. तुम्ही मला म्हणत होता, चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया, चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया, चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया. आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया, चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया. पप्पा तुम्ही अंगणामध्ये माझ्यासाठी घोडा होत होता. तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा म्हणून मी तुम्हाला फिरवत होती पप्पा. पोत म्हणून मी तुमच्या पाठीवर बसत होती पप्पा. तुमच्या खांद्यावरून मी फिरत होती पप्पा. रात्रभर तुमच्या छातीवर मी झोपत होती पप्पा. कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. पण आता मी मोठी झाली पप्पा. आता मी शाळेला जाते पप्पा. आता मी कॉलेजला जाते पप्पा. तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता. इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस पप्पा. तुम्ही आता मला आवडत नाही पप्पा. आय हेट यू पप्पा. मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. पण आज गेली होती पप्पा, आज गेली होती आणि बाप नावाचे परिवर्तनाचं वादळ ऐकून आली आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा. म्हणून मिठी मारते पप्पा. मला हरवलेला बाप मला परत मिळाला म्हणून मिठी मारते. पळत पळत जायचं, पळत पळत जायचं, आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. कारण बापाची किंमत त्या पोराला विचार. बापाची किंमत त्या पोराला विचार. ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. कधीतरी एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जायचं लेकरानं. जीवन
जीवनाचं खरं सत्य सांगतो बा, जीवनाचं खरं वास्तव सांगतो बा. कधीतरी एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जायचं, एक 6-7 वर्षाचं पोरग हातामध्ये थाळी घेऊन आणि भात घेऊन खात बसलेला असतं बा. त्या पोराच्या कानामध्ये हळूच विचारायचं, तुझ्या बापाचं नाव काय रे? हातातली थाळी फेकून देत, तोंडातला घास काढून टाकत आणि ते पोरग म्हणतं, मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. माझ्या आईने कधी मला अंगा खांद्यावरती खेळवलं नाही, माझ्या बापाने कधी मला घास भरवला नाही. 2 दिवसाचा होतो, यांना सापडलो, इथंच मोठा झालो. कोण असेल माझा बाप? कसं असेल माझा बाप? कशी दिसत असेल माझी आई? कोणीतरी येईल का माझ्या मुखामध्ये घास भरवत हळूच मला म्हणेल का, बाळा मीच तुझी आई र, मीच तुझा बाप. पोरा, बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला. तुमचा बाप ज्या वेळेला तुम्हाला सणासुदीला कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना पोरानो पोरीनो, तेव्हा सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमागे साला तुमचा बाप उभा आहे. ज्या कपड्याला हात घालाल तो कपडा तुमचा होतो पोरानो, ज्या वस्तूला हात घालाल ती वस्तू तुमची होते पोरानो. एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातला, लांबूनच बाप म्हणतो, दाद्या दीदी आवडलाय काय रे शर्ट? उचल, पैशाचं मी बघतो. पोरानो, ती सगळी महागडी कपडे तुमची होतात. सणासुदीला ती सगळी कपडे अंगावर चढवून तुम्ही मिरवत असता. माझ्या बापाने शर्ट घेतला, माझ्या बापाने पॅन्ट घेतली, माझ्या बापाने हे घेतलं, माझ्या बापाने ते घेतलं. आणि पोरानो, बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभं असतं, तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघत असतं आणि त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो, साला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढली असती. ते पोरग पळत पळत घरी जातं, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडतं आणि हमरडा पडत आपल्या आईला म्हणतं, आय माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आहे, मला काय मला त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसानं येणार आहेत माझं पैसे, घेते तुला एखादा शर्ट. त्या पोराला माहित असतं 2 दिवसानं आपल्या आईचा पैसा येणार नाही, आणि आईलाही माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघे एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरगा बापाच्या आठवणीत आणि ती माऊली आपल्या कुंकवाच्या आठवणीत रडत असते. आणि ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, गप रडू नको, बाप गेल्यापासून मी तुझा बाप झाले नाही, सांग बरं, रडू नको. नाही माझ्याकडे आज पैसे येते, माझं पैसे घेऊया तुला एखादा शर्ट. तुझ्यासाठी आज दुसऱ्याचा कुंकू सुद्धा मी लिहिला नाही, तुझ्यासाठी मी दुसरा संसार सुद्धा मांडला नाही. त्यावेळेला आपल्या आईच्या डोळ्यातलं पाणी पुसत ते लेकरू आपल्या आईला म्हणतं, आय नको मला शर्ट आहे, तू रडू नको आय, तुला जर काय झालं तर मी जायचं कुठं आय, तुला जर काय झालं तर मी जायचं कुठं. ज्या लेकराला आपल्या आई बाबाच्या डोळ्यातला अश्रू कळाला, ते लेकरू माणूस म्हणून घडलं, आई बाबाला जपा. आणि अनुभव सांगू का पोरीनो, तुमच्या शाळेची फी भरायला येतो तेव्हा त्या बापाला बघू नका, हातावर मोबाईल आणून ठेवतो त्या बापाला बघू नका. बापाला जर बघायचं असेल तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं. बापाला जर बघायचं असेल तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं आणि जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं आणि झोपलेल्या बापाला रात्रीच्या अंधारामध्ये बघायचं. त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेले असते, पण तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो. त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. हा बाप समजावून घ्या, ही आई समजावून घ्या. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण घ्या पोरानो. व्यसनाच्या विळख्यामध्ये कधीच अडकू नका. ते वेगळी नायक तुम्हाला पडद्यावरती सांगतात, ये पिओ, ये खाओ, रमी खेळो. अरे ते नालायक आहे. आपल्या आयुष्यात जर आपला खरा नायक कोण असेल तर तो आपला बाप आहे पोरानो. आणि हे महामानव आहे पोरानो. शूरवीर महाराणा प्रताप त्यांचा इतिहास वाचा पोरानो. छत्रपतींचा इतिहास वाचा, माझ्या संभाजीराजांच्या बलिदानाचा इतिहास वाचा पोरानो. हे खरे तुमचे नायक आहे. ते पडद्यावरचे नायक तुम्हाला व्यसनाधीन करतायत. ते पडद्यावरचे नायक तुमची दिशाभूल करतायत पोरानो. त्यांना बळी पडू नका पोरीनो. या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसू नका. आई बापाला पोलीस स्टेशनला कधीच उभं करू नको पोरी, कधीच उभं करू नको. तू फक्त शिकून स्वतःच्या पायावर उभी राहा.
तुझ्यासाठी राजकुमारानं उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये पोरी, तुझ्यासाठी राजकुमारानं उभी करण्याची ताकद. बस पोरीनो, एवढंच सांगण्यासाठी मी इथं आलो होतो. पण एक काम करायचं बघ पोरी, रोज बापाला घरामध्ये बघतेस, रोज रोज बापाला घरामध्ये बघतेस. आज जरा माझ्या नजरेतून तुझा बाप तुला दाखवून देणार बघ. इथं बसलेल्या प्रत्येक 4 लेकरांना तुमचा बाप आणि तुमची आई जरा मी दाखवून देतो बघ पोरी. फक्त एकदा माझ्या नजरेतून एवढं बघा, कारण हे सत्य आहे. कुठलंही विद्यापीठ तुम्हाला हे शिकवणार नाही, कुठल्याही पुस्तकाच्या पानावर हे तुम्हाला वाचायला मिळणार नाही. कितीही गुगलवरती टाका माझी आई आणि माझ्या आईची मिठी, कधीच गुगल तुम्हाला तुमच्या आईची मिठी देणार नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स कितीही योग्य पोरीनं आई बापाचं प्रेम देण्याची ताकद या ब्रह्मांडामध्ये कोणामध्ये नाही बघ, ती फक्त तुमच्या आई बापामध्ये. आणि तो आई बाप घरातला पळत येतो, पण एकदा का आई बाप चित्तीवर झोपला, कितीही बोंबला, कितीही आंबरडे फोडा, चित्तीवरचा आई बाप कधीच उठत नसतो पोरानो. म्हणून तुला तुझा बाप आणि तुझी आई जरा दाखवून देतो. इथं बसलेल्या जरा 5-10 बापांनी ज्यांच्या लेकरासोबत आपले बाप इथं आलेले आहेत आणि काही 5-7 आया इथं आलेले आहेत, जरा त्यांनी हात वरती करायचा आहे. त्यांची लेकरांच्या बरोबर आलेले काही 5-6 बाप जरा हात वरती करा, जरा जागेवर उभं राहा, बिंदास उभं राहा, उभं राहा जागेवरती. एक 8-10 बाप जरा जागेवरती उभं राहा. बस हा, आता या बापांना जरा विनंती करतोय, सगळ्यांनी 1 मिनिटासाठी माझ्या समोर यायचं. या इकडे या, पुढे या, आज नाही तर परत कधीच नाही. या बापांना मी विनंती करतो, या इथं उभं राहा, इथं उभं राहा. एक पोहेनो, हा तुमचा बाप आहे. या बापाला रोज तुम्ही घरात बघता, रोज घरात बघता, पण आज जरा माझ्या नजरेतून हा बाप मी तुला दाखवून देणार आहे बघ. चला जरा इकडे या, इकडे या, या इकडं. हा तुमचा बाप आहे. एक 4-5 माता आलेले आहेत का आपल्या लेकी सोबत आलेल्या? काही 4-5 माता असतील तरी हात वरती करा, बिंदास हात वरती करा. आज नाही तर परत कधीच नाही. जरा जागेवर उभं राहा मातानं, उभं राहा मातानं. आणि जरा इथं या, माझ्या शेजारी या, इथं या, या इथं या. आज नाही तर परत कधीच नाही. जरा इकडे सरक बंधू, जरा इकडे सरक, सरक असू द्यायचं. हा चला, या मातानं, 5-6 मातानं या. जरा इथं उभं राहा, इथं उभं राहा, या इथं उभं राहा. एक बोलला ही तुझी आई आहे बा, हा तुझा बाप आहे बा. आज अखंड महाराष्ट्र नाही बा, देशभर फिरतोय. माझी स्वतःची माऊली सुद्धा आज तुझ्या समोर बसलेली आहे बघ. त्या माऊलीची शपथ घेऊन तुला सांगतो, अखंड महाराष्ट्र नाही, देशभर आज एक परिवर्तनाचं वादळ मी उभं केलंय. कारण लेकीनं तुम्हाला तुमची आई कळाली पाहिजे, तुम्हाला तुमचा बाप कळाला पाहिजे. कोणाकोणाचे मम्मी पप्पा माझ्या समोर आलेले आहेत, त्या लेकराने हात वरती करायचा आहे. चला लवकर, कोणाकोणाचे मम्मी पप्पा माझ्या समोर आलेले आहेत, त्या मुलांनी आणि मुलींनी हात वरती करायचा आहे आणि जागेवरती उभं राहायचं आहे. चला जागेवरती उभं राहा, चला लवकर जागेवरती उभं राहायचं आहे. कोणाकोणाचे मम्मी पप्पा माझ्या समोर आलेले आहेत, त्या लेकरांनी जागेवरती उभं राहायचं आणि इथं माझ्या समोर यायचं आहे. चला लवकर, इथं माझ्या समोर ये, लवकर ये. कोणाकोणाचे मम्मी आणि पप्पा माझ्या समोर इथं आलेले, त्या लेकरांनी इथं यायचं आहे. बाकीचे सगळे शांत ऐक, सगळ्या लेकरांनी इथे यायचं आहे. माझ्या समोर आहे, माझ्या समोर आहे पोरी, माझ्या समोर आहे. चाल रे पोरा, माझ्या समोर आहे. आणि जरा माझ्या नजरेमध्ये नजर घालून बघ पोरी, तिकडे बघ. कुठला धर्म आणि कुठले जात सांगायला मी नाही आलो पोरीनो. हे तुम्हाला हिप्नोटाईज करायला नाही आलो, कुठल्या पक्षाचा झेंडा विरोध मत मागायला नाही आलो. आज तुला तुझा बाप आणि तुझी आई हरवलेली दाखवून द्यायला आलोय बघ. मेल्यानंतर आई बापाला जाळतात, नीट ऐका सगळ्यांना. मेल्यानंतर आई बापाला जाळतात, पोरानं चूक आहे. मेल्यानंतर आई बापाला जाळत नाही, ते मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण जर आपल्यामुळं आपल्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणे आई बापाची चिता रोज घरात जळत असते पोरीनो. आणि रोज आपण त्या चितेला अग्नी देत असतो. आणि जिवंतपणीचं मरण लई वाईट आहे पोरीनो, लई वाईट आहे पोरा. हे सगळ्या चुका माफ होतील, पण आई बापाला दिलेलं जिवंतपणीचं मरण भगवंत कधीच माफ करू शकत नाही. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, ही आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसती पोरीनो तर छत्रपती नसते, बुद्ध नसते, तू नसतीस, मी नसतो. पण या आईच्या मायेच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली अजून एक छोटस रोपट वाढतंय, ज्या रोपट्याचं नाव बाप आहे पोरी. आणि हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे. हे पोरा, ही आई आज तुझ्या समोर उभी आहे. आजपर्यंत आम्हाला असं वाटलं माझ्या आईलाच माझ्या वेदना कळाल्या, माझी आईच माझ्यासाठी रडली. 100% खरं आहे पोरी. कारण हे जे देवांना जमलं नाही तिनं करून दाखवलं बघ. 9 महिने इथं आपल्याला जागा दिली. आमचं उगम स्थान ते आहे पोरी. सगळ्यात अगोदर आमच्यापेक्षा जास्त वेदना तिला आमच्यासाठी होतात. पण लक्षात ठेव, आईच्या खांद्याला खांदा लावून, आईपेक्षा एक पाऊल पुढे टाकून रात्रीच्या अंधारात
शेताच्या बांधावर आणि जिथं आपला बाप काम करत असतो तिथं आपल्या लेकरांच्यासाठी डोळ्यातला एकही अश्रू कोणाला न दाखवता जर आपल्या लेकरांच्यासाठी आजपर्यंत हंबरडा फोडून जर कोण रडत आला असेल पोरीनो, तर लक्षात घ्या त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे पोरी, ही आई आज तुझ्या समोर उभी आहे पोरी. एक पोरा 1 वर्षाचं व्हायचं, 1 वर्षाचं, आणि 1 वर्षाची असताना जशी बापाला कडकडून मिठी मारत होतीस तशीच मिठी आता समोर आपल्या उभ्या असलेल्या बापाला मारायची पोरी. जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती तू आहेस बघ, कारण तुझ्या समोर तुझा बाप आहे. कित्येक लेकरांना वाटतं मी माझ्या बापाला मिठी मारावी, पण त्यांच्या नशिबात त्यांचा बाप नाही, त्यांच्या नशिबात त्यांची आई नाही. आज हा क्षण ऐतिहासिक आहे बघ. 1 वर्षाचं व्हायचं आणि अशी बापाला कडकडून मिठी मारायची, बापाच्या डोळ्यात टच करून पाणी आलं पाहिजे. ते पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं, पप्पा आजपर्यंत मी सांगू शकली नाही, पण आज मी तुम्हाला सांगते, माझा तुमच्यावर लई जीव आहे पप्पा, माझा तुमच्यावर लई जीव आहे. पोरी एक पोरा जा पळत पळत आणि तुझ्या बापाला कडकडून मिठी मार. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत मिठी सोडायची नाही. जा पोरी जा, तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे. जा पोरा, तुझ्या समोर तुझी आई उभी आहे. त्या आई बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी, त्या आई बापाला अगोदर कडकडून मिठी मार. मार पोरी, कडकडून मिठी मार. सांग या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांगा पोरानो. हा रडणारा बाप खोटा आहे का, ही रडणारी आई खोटी आहे का? सांग या बापाची काय चूक आहे पोरानो, या बापाची काय चूक आहे, या आईची काय चूक आहे मला सांगा. या आई बापाला तुम्ही लाचार करणार का मला सांगा माझ्या लेकरांनो. या आई बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकून निघून जाणार का, व्यसनाच्या विळख्यामध्ये तुम्ही अडकणार का? अरे जगातलं सगळ्यात मोठं धन तुझ्या बापाचं काय असेल तर तू आहेस पोरा. हे पोरानो, या आई बापाला जपायचं आहे. चला आपल्या आई बापाच्या पाया पडा, एकदा तुमचा डोकं टेकवा, चुकवा आई बापाच्या पायावर, चुकाव चुकाव. ही खरी पंढरीची वारी आहे बकुरी, ही खरी रुक्मिणी. हा खरा तुझा विठ्ठल आहे पोरी, हा खरा तुझा देव आहे, हा खरा तुझा देव आहे पोरानो. हे पोरानो, हा तुमचा बाप आणि ही तुमची आई आहे पोरीनो. या आई बापाला कधीच लाचार करू नका, या आई बापाच्या तोंडावर कधीच थुंकू नका. सब मंगल है, सब आनंद है. बसा सगळ्यांनी बसून घ्या. तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. सब मंगल है, सब आनंद है. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्य ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आता विश्वात्मके देवी येणे भाग्य तोषावे, तो शोणी मज द्यावे बसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछित तो ते लाहो. प्राणी जातया नमो अरिहंतानम, नमो सिद्धानम, नमो आयर्याणम, नमो वसायाणम, नमो लोय सौव साहुणम. ऐसो पंच नमकारो सौव पाव पणसणो. मंगलानम च सर्वेसिम परमम हवै मंगलम. जो बोले सो निहाल, सत श्री अकाल. वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी की फतह. अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर. अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह. हय्या अलस सलाह, हय्या अलल फलाह. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. पोरांनो, हे तुमचं राष्ट्र आहे, या राष्ट्राला जपा, आई बापाला जपा. आई बापानं दिलेलं हे सुंदर शरीर आहे, या शरीराला जपा. आपले आदर्श शूरवीर, एक महाप्रतापी महाराणा प्रताप असले पाहिजे. आपले आदर्श बुद्धांच्या पासून गाडगेबाबांच्या पर्यंत असले पाहिजे. बस एवढंच सांगण्यासाठी आज आपण मला विचारवंतांनी मला इथं बोलवलं, आपल्या समोर उभं केलं. मुखातून जर काही चुकीचा शब्द गेला असेल तर मला माफ करा. आणि मातानो, मला जर काय द्यायचं असेल तर या भगवंताला फक्त एवढं सांगा, आमच्या राष्ट्राचा एक पोर अखंड विश्वभर माणूस की शांती आनंद पेरत आहे, त्याचा आवाज
असाच वाघासारखा आहे, असाच राहणार आहे. त्याची नजर अशीच निरोगी तीक्ष्ण राहणार आहे. डोक्याच्या केसांपासून पायांच्या नखांपर्यंत त्याचा प्रत्येक शरीराचा अवयव निरोगी राहणार आहे. आणि त्याचा शेवटचा श्वास लाखो करोडो लेकरांचं सकारात्मक परिवर्तन करत असताना, माणुसकी पेरत असताना अगदी हसत हसत या ब्रह्मांडात विलीन होणार आहे. एवढाच आशीर्वाद मातांनो माझ्या झोळीमध्ये टाका करणे का आईचा आशीर्वाद एका लेकराला नक्कीच लागतो. एवढं बोलतो आणि मी इथं थांबतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.